नमस्कार. आपण सध्या आहोत कोतळा या गावात, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर या गावातील एक असे व्यक्ती आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं दिसत नाही. कम्प्लिटली ह्यांना म्हणजे दृष्टीहीन आहेत, ते त्यांना कसं दिसत नाही. तर आपण त्यांच्याकडून आता त्यांचं आयुष्य दिसत नसताना त्यांचं कसं त्यांनी सगळं प्रपंच कसा केला, त्यांना दिसत नसताना त्यांनी व्यवसाय करत होते, तर ते काय करत होते, कसं करत होते, आपण त्यांच्याकडून परिपूर्ण त्यांच्या जे पाठीमागचं आयुष्य गेलेलं आहे त्यांचं, त्या आयुष्याबद्दल आपण त्यांच्याकडून आता माहिती घेणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. राम राम. राम राम. तर नाव सांगा मला तुमचं. उत्तम बोबडे. बर. तर तुम्हाला क्लिअर दिसत नाही कसंच? मला लहानपणापासून दिसत नव्हतं ना. मग मी शाळेत गेलो 7वी पर्यंत. बर. मग शाळेत जात होता तोपर्यंत दिसत होता का तुम्हाला? त्यावेळेस मला दिसत होतं, पण संध्याकाळी दिसत नव्हतं ना. संध्याकाळी दिसत नव्हतं. तर पुढे शाळेत असताना पण मग सरने मला पुस्तक वाचायला लावायचं. बर. पण मला दिसतच नव्हतं. काय कर, मग सरला म्हणायचं काय करावं, दिसत नाही, काय करावं. मग त्यांनी मला आमच्या वडिलाकडे आले. बर. वडिलाकडे येऊन पण आमचे वडील चांबारकीचं जोड करीत होते. मग करीत असताना दुकानामध्ये येऊन बसून त्यांना पोतं हातलं. पोत्यावर सर बसले. म्हणजे कसे आलो, काय करावं भाऊ म्हणले. दादाला दिसतच नाही, काय वाचायला लावलं तर दिसत नाही, काय करा. मग तुम्ही काय करा म्हणले, आता ह्यांना दुकान घालून द्या म्हणले. दादाला दुकान घालून द्या. म्हणजे कशाच दुकान टाकलं तुम्ही? किराणा दुकान टाकलं पुन्हा. बर. मग आमचे वडील काय म्हणले, मी उद्या सोमवारी आमचा कळंबचा बाजार असतो ना सोमवारला. बर. मग ती जोड्या घेऊन विकायला जात होते. जोडे बनवलेले जोड्या घेऊन कळंबला बाजारात. मग बाजारात जोड्या विकल्या 150 रुपयाचे. मग सांगितलं होतं गुरुजीने. मग त्यांनी सामान घेतलं. किलोभर 5 किलो गोडे तेल घेतलं. 1 किलोभर खोबरं तेल घेतलं. 5 किलो साखर घेतली. 5 नारळ घेतले. चहा पुडा घेतला. म्हणजे तुमचं किराणाचं सामान होलसेल मधून पुन्हा दुकान चलत पुन्हा चांगलंच चाललं. पण आमच्या वडिलाचा धंदाही बंद झाला. पुढे पुन्हा दुष्काळ पडला. दुष्काळात मग आमचं दुकान चांगलंच चालायला लागलं. मग दुकान चालू असलेच पण मग म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस दिसत नव्हतं त्यावेळेस तुम्ही किराणा दुकान चालविलं? त्यावेळेस दिसत नव्हतं ना. आम्ही बोटाच्या अंदाजानं बोटावर नोटा ओळखायच्या. 2चा रोकडा असला बोटावर असं का फिरवायचं बोट. मग त्याच्यावर मला ओळखू येत होतं. मला विचारलं म्हणजे म्हणायची नोट केवढ्याची आहे? 100ची आहे. मी म्हणायची बरं ही केवढ्याची आहे? शिराडोन मध्ये मिरची आहे काय जात होतो मी. मग शिराडोनला मिरची आहे काय गेलेच. मग म्हणले तुम्ही माप कसा द्यायचा? मला असं हातावर बोटाला हात लागला की हे होतं. म्हणलं माझ्या कणगोळीला काटा लागत होता. मग त्याच्यामुळं मी इकीच होतो. पुन्हा ते म्हणले बरं ही पैसे बघा बरं. मग त्या व्यापाऱ्यानं मला पैसे दिले. मी म्हणले ही 100 रुपये. म्हणजे कसं काय ओळखेल? मी असं करून हातावर खोनावर माझं ओळख होत होतं. बरं म्हणले ही केवढ्याची आहे? ही म्हणले 10ची नोट आहे. आणि म्हणलं चांगलंच. म्हणलं मी असं व्यवसाय मी धंदा करीत होतो ना. तर तुम्हाला कोणतीही नोट ओळखू येते? कोणची नोट ओळखू येते, पण आता येत नाही ना. आता बुद्धी बस्ट झाली. बरोबर. आता ऐकू नाही गेलं. मला दिसत नसताना सुद्धा तुमचं लग्न झालं? दिसत असताना पुन्हा लग्न. त्या टायमाला मला दिवसात दिसत होतं. जास्त कमी दिसत होतं. पण सायकलीवर मी जात होतो. सायकलीवर गेलो
सायकल रस्त्याच्या कडेला झाड असलं म्हणजे सावल्याच्या सावलीवर कुत्रं जर पडलं असलं तर त्या कुत्र्यावर सायकल पलीकडे जात होती. बरं पण तुम्ही सायकल चालवत होता म्हणजे बघा मित्रांनो, हा? ह्याला दिसत नसताना सुद्धा हे सायकल चालवत होते. हो सायकल चालत होतो. म्हणजे तुम्हाला थोडं तर दिसत होतं वजरता. हा थोडं दिसत होतं. पुन्हा पुढे काय झालं मी महादावर झोपा गेलो. बर महादावर झोपा गेले पण पाय घसरून मी महादावरून पडलो खाली. अरे बापरे. मग ती खाली आम्ही राखेचं परमेंट काढलं होतं. ते राखेला इकत होतं, ते राखेची टाकी त्या टाकीवर पडलो, टाकीवर पुन्हा नाणीत पडलो. अरे बाप. बेसूत पडलो पुन्हा. लय लागला असेल की तुम्हाला? मग डोक्याला लागला, मार लागला. पुन्हा दवाखान्यात नेलं वाढला रे. मग दवाखान्यात मग बरं वाटलं. पुन्हा आमचा भाऊ उंबार गेला होता ना, उंबारगा तालुका. बर उंबार गेला होते. मग तिकडे मी गेलो, तिथं दवाखान्यात गेलो. मग तिथं चांगलं झालं. तिथून पुन्हा आलो. पुन्हा मग मला काय दिसाना गेलं. पुन्हा ज्या सायकल बी चालू ना 2 सायकल होती मला, पण ते सायकल नाही इकून टाकल्या पुन्हा. पण आपलं बैलगाडीवर सामान आणायचं पुन्हा दिसाना, जास्त दिसाना गेलं पुन्हा वरचेवर. मग तुम्हाला आता तर काहीच दिसत नाही. बर तुम्हाला दिसत नसताना सुद्धा तुम्ही व्यवसाय केला? हो केला की, धंदा केला की. आणि त्याच्यावर तुमचा परपंचाचा गाडा हाकला. सरपंचाचा गाडा त्याच्यावर होता. पुन्हा पुढे बर. शेती घेतली. तुम्ही स्वतः कमवून शेती घेतली? स्वतः कमवून शेती घेतली? स्वतः कमवून घेतली. म्हणजे किराणा दुकानावरच कमी होईल का तुम्ही? किराणा दुकान किराणावर काय आमचा भाऊ होता ना, भावाला नोकरी लागलेली होती. पण आमचं दुकान चांगलं चालत होतं. मी स्वतःचा धंदा केला. आम्ही 20 एकर रान घेतलं. म्हणजे तुम्ही व्यवसाय करून 20 एकर रान घेतलं? हो 20 एकर रान घेतलं किराणावरून. किराणा बघा धंद्यावर. किती असं म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला दिसत नाही त्यांनी व्यवसाय करून 20 एकर जमीन कमी होईल. म्हणजे साधारण काळ कधीच असेल? हा पुन्हा काळ कधीच असेल? काळ कधीच आहे? कुठल्या साली घेतलेली आहे जमीन तुम्ही एवढी? काळ हाय किती काय तरी बघा 62-64 साल असून त्याचा आम्हाला दुष्काळ पडलेला होता. हो हा 62, 64, 68 साली काही एक घेतली जमीन आमच्या. पण काही एवढं भरपूर भांडवल नव्हतं. बरं तुम्हाला मुलं किती येतात? मला 3 मुलं आहेत. बर पहिलं मुलगा आहे त्याचं आसुरबा नाव आहे. पुन्हा दुसरा मुकिंद म्हणते मुकिंद आहे. पुन्हा दुसरा ती काय मला नाव येणार गेले. बर ठीक आहे. बाळू पुन्हा बाळू आहे. ते बाळू पुन्हा. तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये तुमचे जे घरचे आहेत त्यांचा किती साथ मिळाली तुम्हाला? किती मदत मिळाली तुम्ही व्यवसाय करत असताना? त्या टाइमला हे बारीक होते ना, लहान होते की. नाही ना तुमच्या घरचे म्हणजे तुमच्या घरच्या तुमच्या बायको खुरपा ही जात होती की ती मदत मला शेती करत होती. आमचे वडील होते. वडील बी सहकार्य करीत होते. दुकानावर मी बसायचं, वडिलांनी माल आणून द्यायचा. आता सगळ्याच्या विचारानं झालं ना. मला काय दिसत नव्हतं. आता जास्त दिसत नाही. आता तर मी काहीच करीत नाही. तर आता वय किती आहे तुमचं? आता वय आहे की माझं 77 वर्ष. 77 वर्ष आहे. तुम्ही 7वी शिक्षण झालं तुमचं? 7वी पर्यंत झालं शिक्षण. 7वी नापास झालो. तर ज्यांना डोळे आहेत त्यांना त्या डोळ्याचं महत्व हे माहिती आहे. आणि ज्यांना डोळे नाहीत त्यांना ह्या डोळ्याची किंमत किती कळत असेल. हे आपण ह्या समोरील भित्त आंधळे आहेत, त्यांना क्लिअर काही दिसत नाही. काय नाही दिसत. काय पूर्णपणे आंधळे आहेत. हो काही नाही. आता सध्या अशी परिस्थिती आहे की पोरांचे 35-40 वर्ष वय झालेत, पुरी मिळत नाहीत. काय 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 म्हणजे काय तुम्ही सांगचाल तुमच्या मतानं? त्या टायमाला पुरी मिळत होत्या. आता पोरांचे काय 35-40 वर्ष वय झाले, त्याला पुरीच मिळणार नाही. त्याला काय करायचं? कारण पुरी काय झालं आताची पोरं बरोबर व्यसनी आहेत. कोणाला कसं काय ते मुली आहेत जास्त 12वी 15वी पर्यंत मुली शिकलेल्या आहेत. आता मुलं शिकत बी नाहीत. आता
लय अवघड झालं ना मुलं बी भरपूर शिकलेले आहेत हं. पण त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी काय नाही परिस्थिती तर आहे? मुली कारण त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्यांना ही मिळत नाही ना पोरी घर घर करून अपेक्षा वाढल्यात पोरींच्या वडिलाच्या हं? पोरींच्या वडिलाच्या अपेक्षा वाढल्यात अपेक्षा वाढल्याचा कशी पुरीला देताना पर मुलाला नोकरी राहावी पुन्हा घर चांगलं बांधलेलं राहावा पुन्हा शेती राहावी 5-4 रुपये लेकर आगर काय का होईना असं घर चांगलं पण माणसं चांगली असावी असं अपेक्षा वाढलेल्या आहेत ना त्याच्यामुळे मुलाला आता 45 रुपये किलो साखर आहे आता लय महागाई झाली हो आता लय महागा झाली तुमच्या टायमाला दूध भरपूर मिळत असेल दूध हा दूध तर तो फुकटात देत होते हा. पैसे जरी गेले पाहुणा आलो आमच्या घरी म्हणलं की चांगलं बरं दूध द्यायचं आता विकत. 70 रुपये लिटर दूध आहे आता अहो 70 का 70 आहे 75 आहे तरी काय बीच निम पाणी निम दूध काय नाही खरं आता काळात बदल झाला ना तर मला सांगा बोबडे साहेब की तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करीत होता हो तुम्हाला तर दिसत नव्हतं त्यावेळेस दिसतच ना काही दुकानामध्ये बसणं म्हणजे मग काही एक वेळेस 5 दिन आली तिनं गहू आणलं मग गहू घे म्हणजे तर द्यावं इकडं मग तर द्यायला ते चोपायच लागली चोयला म्हणलं चोपाय कशाच लागले असं तिच्या पैसे एक मुलगं होतं पोरग त्या पोरानं काय केलं माझ्या अलमारीतलं साबण घेतलं मग मी असं करून हात नांगला तर माझं त्याचं पाय लागलं आता त्याच्या आईला काय घेतलं त्यानं त्याच्या आईच्या ह्याच्यामध्ये साबण द्यायला दिलं त्यानं मग मी साबण बघितलं घेतलं मग असं काही माझ्या अडचणी येत होत्या ना काही तुम्हाला असं कोणी फसविलं असेल की लई फसविलं मला काही लेकरांनी माझं ते गोळ्याचा पोडाच नेला एक वेळेस लय महागडे झाल्या माझ्या आता शेती 15 आणि 20 लाख रुपये एकर आहे ना थोडं इकडे हलव आता शेती हा 15 लाख रुपये 20 लाख रुपये एकर आहे हो कशा शेती तर तरी बी मिळत नाही ती नाही मिळत नाही अहो आता ती कसं आमचे एका माणसानं तर इथल्या 27 लाखानं घेतली जमीन 1 एकर हा एक एकर 27 लाखानं तुम्हाला दिसत नसताना तुम्ही 20 एकर जमीन कमविली बरोबर ना हो त्या टायमाला जमीन 300 रुपये एकर न होते त्या टायमाला बघा 300 रुपये एकर जमीन एकर. होती. आता 20 लाख रुपये दिले आता तरी मिळणार गेली जमीन त्यावेळेस काळ वेगळा होता त्यावेळेस जमिनीचं किंमत नव्हती त्या टायमाला महत्व नव्हतं जमिनीला हा. जमिनी दान देत होती बरोबर ना हो आम्ही 900 रुपये एकरनं घेतली ह्या बापाला 500 रुपये एकरनं 2 एकर 1400 रुपयाचं 2 एकर घेऊन दिलं 2 एकर 1400 रुपये तर अशा पद्धतीने आपण हे कोतळा तालुका कळंब जिल्हा येथील उत्तम बोबडे यांनी अतिशय आपल्याला दिलखुलास मुलाखत दिलेली आहे त्यांना दिसत नसताना भित्त आंधळे म्हणजे कसलंही दिसत नाही काही दिसत नाही क्लिअर आंधळे असताना त्यांनी त्यांचा प्रपंचाचा गाडा आयुष्य त्यांनी परिपूर्ण चालविलं आज तुमचे किती वर्ष वय म्हणलो 77 तर 77 वर्षाचे आज हे उत्तम बोबडे आहेत तर ह्यांनी आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ इतर लोकांना बी शेअर करा जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये एवढं आयुष्य घालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तर धन्यवाद